महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर आणि IBN लोकमत सादर करत आहेत अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एंटरप्रेन्योरशिप. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया अमोल परचुरे आणि अमृता दुर्वे यांच्या सोबत. नमस्कार. नमस्कार. सर्व उपस्थितांचं स्वागत आहे. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले उद्योग हे फार जुनं नातं आहे. महाराष्ट्राने आपल्या देशाला आतापर्यंत अनेक दिग्गज उद्योगपती दिलेले आहेत. बरोबर आहे. काही जणांना हे बाळकडू घरातच मिळालं होतं, पण अनेकांनी स्फूर्ती घेतली, प्रेरणा घेतली आणि स्वतःचा नवा उद्योग सुरू केला. महाराष्ट्रभरामध्ये आज असे अनेक लहान मोठे उद्योगधंदे विस्तारत आहेत आणि आज त्यांनाच प्रोत्साहन देण्याचा, त्यांचं कौतुक करण्याचा हा दिवस आहे. आणि त्याचसाठी आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर आणि IBN लोकमत सादर करत आहेत अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एंटरप्रेन्योरशिप. या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता आहेत कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, असोसिएट स्पॉन्सर आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सपोर्टिंग स्पॉन्सर आहेत BSE आणि MV वाघडकर ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि आजच्या आपल्या या पुरस्कारांविषयी अधिक सांगण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना. नमस्कार. आदरणीय पवार साहेब आणि बाकी सगळे मान्यवर, IBN लोकमत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चरच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्राविषयी देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जे बोललं जातं ते बदलावं, महाराष्ट्राची खरी प्रतिमा जी आहे ती जगासमोर यावी, केवळ देशासमोर नाही जगासमोर यावी, या दृष्टीने IBN लोकमतने काही कार्यक्रम सुरू केलेले आहेत. आपल्याला माहिती असेल, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही अजेंडा महाराष्ट्र नावाचं एक सेमिनार केलं होतं. त्यानंतरचा हा दुसरा कार्यक्रम आहे. मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे मनापासून आभार मानतो की त्यांनी यात पुढाकार घेतला. याचं कारण हे पुन्हा एकदा जगाला निक्षून सांगण्याची वेळ आलेली आहे की महाराष्ट्र उद्योगात मागे नाही. उद्योगाची प्रेरणा, उद्योगाचा उत्साह, उद्योगाची ताकद ही महाराष्ट्रात आहे. आणि जेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये फिरतो, पश्चिम महाराष्ट्रात फिरतो, विदर्भात फिरतो, मराठवाड्यात फिरतो, उत्तर महाराष्ट्रात फिरतो, तेव्हा हे लक्षात येतं की उद्योजक जे आहेत, धडपडणारे उद्योजक, पुढे आलेले उद्योजक, ज्यांच्या कथा अगदी संघर्षातून वर आलेल्या आहेत, असे उद्योजक असंख्य आहेत. त्यांना फक्त एक व्यासपीठ देण्याची गरज आहे आणि त्यांना त्यांचं कौतुक करण्याची गरज आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी या कल्पनेला मनापासून प्रतिसाद दिला आणि त्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा हा कार्यक्रम आहे ज्याची आज सुरुवात आहे. आणि मी तुम्हाला इतकंच, IBN लोकमतचा संपादक म्हणून मी स्वतः आणि IBN नेटवर्कचे मुख्य संपादक राजदीप सरदेसाई, जे आज इथे काही दिल्लीतल्या महत्त्वाच्या कामामुळे येऊ शकलेले नाहीत, त्यांच्या वतीने हे आश्वासन देतो की महाराष्ट्रातल्या उद्योगाची सकारात्मक बाजू जगासमोर आणण्यासाठी जे जे काय करायचं ते पुढचं वर्षभर आणि यानंतरची अनेक वर्ष IBN लोकमत करेल आणि महाराष्ट्र चेंबर त्यामध्ये सहभागी असेल अशी मी अपेक्षा करतो. या मोहिमेमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा, त्यामध्ये आपला सहभाग द्या, आपलं योगदान द्या. धन्यवाद. धन्यवाद निखिल सर. आजच्या या कार्यक्रमासाठी जसं निखिल सर म्हणाले पुढाकार घेतलाय तो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चरने. आपण थोडक्यात जाणून घेऊयात मासियाबद्दल. पेक्षा जास्त मेंबर्स असणारी लहान, मध्यम, मोठ्या इंडस्ट्रीज, ट्रेडर्स, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्व क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग असलेली महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, MACCIA. महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांमधील अंदाजे 355 तालुक्यात कार्यरत असलेल्या लोकल आणि इंडस्ट्री असोसिएशनचे मिळून 70,000 पेक्षा जास्त मेंबर्स MACCIA सोबत संलग्न आहेत. शेठ वालचंद हिराचंद यांच्या दूरदृष्टीतून 1927 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचं उद्दिष्ट होतं उद्योग जगताला एका व्यासपीठावर आणणे. त्यानंतर अनेक दिग्गज उद्योजक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली MACCIAनं उद्योगांच्या विकासाची जबाबदारी पार पाडली.
उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी MACCIA ची काही खास उद्दिष्ट आहेत, जसं ट्रेडर्स, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन करणं. गेली 8 दशकं महाराष्ट्रातील उद्योगांच्या प्रगतीसाठी एक विश्वासाचं नातं निर्माण करतंय MACCIA, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर. तर अशा या MACCIA चे अध्यक्ष आशिष पेडणेकर आणि उपाध्यक्ष अमित कामत या दोघांनाही मी विनंती करतो की त्यांनी आता स्टेजवर यावं. आशिष पेडणेकर या चेंबरचे अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी चेंबर विषयी आणि आजच्या या कार्यक्रमाविषयी, याच्या हेतूविषयी थोडंसं सांगावं. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री शरद पवारजी, IBN लोकमतचे संपादक श्री निखिल वागळेजी, चेंबरचे विश्वस्त, माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि सभासद, विविध शासकीय अधिकारी आणि मान्य ज्युरीज, नामांक आणि पुरस्कार विजेते, कार्यक्रमाचे प्रायोजक, उपस्थित मान्यवर. महाराष्ट्र चेंबरची स्थापना सन 1927 साली कैलासवासी सेठ वालचंद हिराचंद आणि कैलासवासी बाबासाहेब दानोकर यांच्या नेतृत्वाखाली झाली. गेली 85 वर्षे राज्यातील उद्योग, व्यापार, कृषी क्षेत्रात विकासासाठी चेंबर झटत असून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेले उद्योग, व्यापार, शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले हे एकमेव चेंबर असे म्हणता येईल. राज्यात विकासासाठी शासनाच्या हातात हात घालून चेंबर कार्य करीत आहे. मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की यावर्षी चेंबरने कृषी व फलोत्पादन, बंदर विकास, पर्यटन विकास, पाण्याची स्वच्छता, पुनर्वापर आदी महत्त्वाच्या परिषदांचे यशस्वी आयोजन केले. तसेच विविध व्यावसायिक व शैक्षणिक कार्यशाळा आदी उपक्रम उत्तमरित्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी राबविले. In sync with our vision statement today, we will be conferring Masiya Awards to individuals and organizations of Maharashtra origin for exemplary achievement in their respective fields. It is our humble effort to honor and recognize the spirit and leadership of SMEs and big leaves of Maharashtra state on one platform. I also take great pride in announcing that as a chamber, we have decided to honor ministers and bureaucrats who have been contributed to the state of Maharashtra, which I feel is the first such initiative ever taken by any chamber or corporate in the state. Friends, I would like to express my sincere gratitude and thanks to Shri Rajdeep Sardesai ji and Shri Nikhil Wagre ji for their strong support in this maiden initiative. We are fortunate to have with us today Honorable Sharad Pawar ji, who is a great visionary and the most respected leader of our state and nation. Today, we are not only witnessing various agents of change, but also partners in growth, who have made Maharashtra state the most preferred destination of investment on the world map. I feel confident that Maharashtra's growth and development journey to the future will be comprehensive and inclusive. Jai Hind, Jai Maharashtra. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या उद्योग विश्वासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि या अशा अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, मुख्य अतिथी आहेत माननीय केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार. मी पवार साहेबांना विनंती करेन की आपण स्टेजवर यावं. मासियाचे अध्यक्ष आशिष पेडणेकर आणि उपाध्यक्ष अमित कामत यांना विनंती आहे की त्यांनी पवार साहेबांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. माननीय शरद पवार कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेतच, पण मी निखिल सरांना विनंती करेन की या कार्यक्रमाची सुरुवात होतीये. अवॉर्ड सेरेमनी आहे आणि तो सुद्धा महाराष्ट्रातल्या उद्योग विश्वासंदर्भातला आहे. आपण सुरुवातीलाच सांगितलं की हा कौतुक करण्याचा दिवस आहे. काही खास प्रश्न आता पवार साहेबांना तुम्हाला विचारावंसं वाटतं? मी सुरुवातीलाच म्हटलं की हा कौतुकाचा कार्यक्रम आहे, तेव्हा विचित्र प्रश्न विचारायचं रोजच्याप्रमाणे मी टाळणार आहे. पण मला खरोखरच याचा आनंद होतो की आज शरद पवार साहेब इथे आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या उद्योग विश्वाविषयी ज्या नेत्यांमध्ये आम्ही दूरदृष्टी बघितलेली आहे त्यामधले एक ते अग्रगण्य नेते आहेत. ते शेवटी भाषण करतीलच, कारण एवढ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार दिल्यावर त्यांचं मार्गदर्शन तर आम्हाला अपेक्षित आहे. पण सुरुवातीला फक्त मी त्यांना 1-2च प्रश्न विचारणार आहे. पवार साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, मोकळेपणाने सांगा की तुम्ही हल्ली दिल्लीत असता, दिल्लीतून
महाराष्ट्राकडे बघताना, महाराष्ट्रातल्या उद्योग आणि इतर विश्वांकडे बघताना कसं वाटतं? असं आहे की संबंध देशामध्ये उद्योगाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत एका वेगळ्या दृष्टीने नेहमी बघितलं जातं आणि ती दृष्टी अनुकूल अशा प्रकारची आहे. पण एक गोष्ट आहे की अलीकडच्या काळामध्ये नवीन मोठे गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये थोडी कमी व्हायला लागलेली आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की स्थानिक पातळीवर पूर्वी स्वागताची जी भूमिका जनमानसामध्ये होती त्याच्यात मला फरक पडलेला दिसतो. एखादा नवीन कारखाना उभा करायचा, एखादा नवीन प्रकल्प आला की लगेचच त्याच्याविरुद्ध एक ॲक्शन कमिटी त्या ठिकाणी स्थापन होते आणि विविध प्रकारच्या प्रश्नाला तोंड देण्याचं काम त्या उद्योजकाला येतं. माझ्या मते महाराष्ट्रातला मीडिया आणि महाराष्ट्रातला जाणकार वर्ग या सगळ्यांनी गुंतवणुकीच्या भूमिकेला पोषक अशा प्रकारचं वातावरण हे महाराष्ट्रात ठेवण्याची गरज आहे. कारण एक गोष्ट ही आम्ही नियोजन मंडळाचा मी सदस्य आहे, तिथं आम्ही नेहमी बघत असतो की कुठल्याही कामगाराच्याकडून जी त्याची प्रॉडक्टिव्हिटी उत्पादकता याची तुलना देशातल्या कोणत्याही राज्यातल्या कामगाराशी केली तर महाराष्ट्रातला कामगार ह्याची उत्पादकता ही अधिक आहे. आणि त्यामुळे ज्याच्यामार्फत अधिक उत्पादन सहजपणाने मिळणं शक्य आहे अशांना प्रोत्साहित करण्याच्यासाठी आपण इथं गुंतवणुकीला अनुकूल वातावरण ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी राजकारण बाकीचे सगळे मतभेद हे बाजूला सोडले पाहिजेत. हे मी गुजरातमध्ये पाहतो की गुजरातमध्ये प्रकल्प येणार असेल तर तिथं बाकीचे राजकीय पक्ष कुठलाही प्रश्न नवीन उपस्थित करत नाहीत. आपल्याला त्या रस्त्याने जाण्याची आवश्यकता आहे. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या कार्यक्रमाच्या मुख्य अजेंड्याकडे, अर्थात अवॉर्ड्सकडे, पुरस्कारांकडे. मासिया आणि IBN लोकमत तर्फे देण्यात येणाऱ्या या अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एंटरप्रेन्योरशिप या पुरस्कारांचं हे पहिलं वर्ष आहे. आपण या पुरस्कारांविषयी जाणून घेऊया. महाराष्ट्रातल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच मासिया आणि IBN लोकमत प्रस्तुत अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एंटरप्रेन्योरशिप. IT, इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटो, ॲग्रिकल्चर यासारख्या वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी महाराष्ट्रभरातून 150 पेक्षा जास्त एंट्रीज दाखल झाल्या. या एंट्रीजची छाननी करून त्यातून संभाव्य विजेते निवडण्याची प्रक्रिया पार पाडली ती इक्रा या नामवंत क्रेडिट रेटिंग एजन्सीनं. IBN Lokmat and Maharashtra Chamber. It's a bit of a challenge, but we'll try our best. The awards are all about entrepreneurs of Maharashtra, contribution to Maharashtra. त्यांनी काही विशेष या कठीण परिस्थितीच्या काळात देखील अचीव केलं. कामाची पावती त्यांना मिळावी आणि त्याच्यातून त्यांचा हुरूप अजून वाढावा. हम ये भी जानना चाहेंगे कि उनका बिजनेस मॉडल कैसा है. त्याचे काही जर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स असतील तर ते बघण्याचा आम्ही प्रयत्न करू. इक्राच्या तज्ञांनी वेगवेगळ्या कॅटेगरीज मधल्या अर्जांमधून 3 फायनलिस्टची निवड केली आणि मग झाली ज्युरी राऊंड. We have got star college students from Department of Biotechnology. You find it better or worse? Yeah, we will have any documents. Okay, Yes, sir. come from the. When we give them career options. Yeah, are you happy with that? The data plumbing park for washroom. शेवटच्या या फेरीत या सगळ्या पार्टिसिपंट्सनी तज्ञांच्या समोर प्रेझेंटेशन सादर करताना पुरस्कार मिळवण्यासाठी आपली सारी कौशल्य पणाला लावली आणि या सगळ्या प्रक्रियेतून आम्हाला मिळाले विजेते. याच विजेत्यांचा आज आपण करणार आहोत सन्मान. मासिया आणि IBN लोकमत प्रस्तुत अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन एंटरप्रेन्योरशिप. तर ज्युरीजनी मोठ्या मेहनतीनं छाननी करून ज्या विजेत्यांची निवड केली ते विजेते कोण आहेत ते आता आपण पाहणार आहोत. अर्थातच पुरस्कारांना आपण सुरुवात करणार आहोत. पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे IT अँड ITES अर्थात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिसेस. आणि या कॅटेगरीमध्ये 2 विभागात अवॉर्ड्स आहेत. एक आहे SMEs साठीचा आणि एक आहे लार्ज एंटरप्रेन्योरशिप साठीचा. आणि त्यातल्या SMEs साठीच्या कॅटेगरीमधले विजेते आहेत सीड इन्फोटेक लिमिटेड. सीड इन्फोटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO नरेंद्र बराठे इथे उपस्थित आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारतायत.
धन्यवाद. जसं आता अमृताने सांगितलं, IT अँड ITES या कॅटेगरीमधल्या SME साठीचा अवॉर्ड हा सीड इन्फोटेकला मिळाला. पण लार्ज एंटरप्राइज मधला विजेता कोण आहे? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात TCS. TCS चे व्हाईस प्रेसिडेंट चैतन्य साठे TCS तर्फे हा पुरस्कार स्वीकारतायत. धन्यवाद. पुरस्कारांची आपली पुढची कॅटेगरी आहे ऑटो अँड ऑटो अँसिलरी आणि यातले SME साठीचे विजेते आहेत रिलायबल ऑटोटेक लिमिटेड. धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. आणि याच कॅटेगरी म्हणजे ऑटो अँड ऑटो अँसिलरी कॅटेगरी मधला लार्ज एंटरप्राइज साठीचा जो अवॉर्ड आहे, जो पुरस्कार आहे, तो मिळालाय महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला. महिंद्रा अँड महिंद्राचे अरुण मल्होत्रा चीफ सेल्स अँड कस्टमर केअर ऑफिस हा पुरस्कार स्वीकारतात. अभिनंदन. या पुढची कॅटेगरी आहे इन्फ्रास्ट्रक्चर, हाऊसिंग आणि इंजिनिअरिंग. या कॅटेगरीमधल्या SME साठीचे विजेते आहेत JK इन्फ्रा युटिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड. JK इन्फ्रा युटिलिटीज या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर गुलाबराव जाधव पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. आणि आता याच कॅटेगरी मधल्या लार्ज एंटरप्राइज मधले विजेते कोण आहेत ते पाहूयात. विजेते आहेत IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे चीफ मेंटॉर दत्तात्रय म्हैसकर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर येत आहेत. धन्यवाद सर. आणि आता आपण वळूयात आपल्या पुरस्कारांच्या पुढच्या कॅटेगरीकडे. पुढची आपली कॅटेगरी आहे ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग आणि या कॅटेगरीतले SME साठीचे विजेते आहेत नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड. नॅचरल शुगरचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर BB ठोंबरे या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारत आहेत कंपनीतर्फे. अभिनंदन. याच कॅटेगरी म्हणजे ॲग्रिकल्चर अँड फूड प्रोसेसिंग या कॅटेगरीमधल्या लार्ज एंटरप्राइज यासाठीचा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे वेंकीज इंडिया लिमिटेडला. कंपनीचे जनरल मॅनेजर डॉक्टर विजय तिगरे इकडे आलेले आहेत पुरस्कार स्वीकारण्यासाठी. त्यांचं अभिनंदन. वेळ आलेली आहे ती आपल्या पहिल्या विशेष पुरस्काराची. महाराष्ट्रासाठी भरीव योगदान देणाऱ्या 3 वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्तींचा आज आपण विशेष पुरस्कारांनी गौरव करणार आहोत. आणि यातला पहिला विशेष पुरस्कार आहे महाशिल्पकार पुरस्कार. या पुरस्काराचे मानकरी आहेत संजय भाटिया. संजय भाटिया यांच्या कारकिर्दीविषयी आपण आधी थोडक्यात जाणून घेऊया. सध्या सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणारे संजय भाटिया 1985च्या बॅचचे तडफदार IAS अधिकारी संजय भाटिया प्रकाश झोतात आले ते त्यांच्या महावितरण मधल्या धडक कारवाईमुळे. त्यांच्या कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा सेल्स टॅक्स कमिशनर पद. या काळात खात्याचा रेव्हेन्यू तर वाढलाच पण अनेक बदलही झाले. ई रिटर्न्स,
इलेक्ट्रॉनिक ऑडिट रिपोर्ट्स, ई पेमेंट्सची 100% अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. आज सेल्स टॅक्स खातं पारदर्शक व्यवहार आणि भ्रष्टाचार मुक्त खातं म्हणून ओळखलं जातं. ते भाटिया साहेबांच्या प्रयत्नांमुळेच. त्यांच्या याच कामगिरीचा आज आपण सगळे मिळून गौरव करूया विशेष ज्युरी पुरस्कारानं. आणि संजय भाटियाजी स्टेजवरती येतात आणि यांच्या सोबतच मी विनंती करते कॉस्मॉस बँकेचे चेअरमन श्री कृष्णकुमार गोयल यांना की त्यांनी देखील भाटिया साहेबांचा सन्मान करण्यासाठी स्टेजवर यावं. भाटियाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यासारखा अधिकारी म्हणजे आमच्यासारख्या पत्रकाराच्या दृष्टीने प्रकाशाचा किरण असतो. एरवी आम्ही सगळ्या बातम्या जे देतो त्या नकारात्मक बातम्या असतात, पण तुमच्यासारखा अधिकारी सिस्टीममध्ये राहून काहीतरी वेगळं करून दाखवतो. हे तुम्हाला कसं शक्य झालं? प्राईज मला मिळणार मी खूप आश्चर्यचकित झालो होतो. पण मी याचं सगळं क्रेडिट मेडिटेशनला देतो, कारण मी ध्यान सहज मार्ग मेडिटेशन करतो आहे आणि ते मेडिटेशनमुळे हे बॅलन्स येतात. त्याला मला क्रेडिट देता येतं. तुम्ही खूप महत्त्वाचं बोललात. मेडिटेशनला तुम्ही क्रेडिट देताय, कोणत्या व्यक्तीला किंवा सिस्टीमला देत नाही. हे मेडिटेशन केल्यामुळेच सिस्टीमशी झुंज करण्याची शक्ती तुमच्यात येते का? जसा पवार साहेब सुरुवातीमध्ये म्हणाले, महाराष्ट्र एक वेगळी स्टेट आहे आणि तशी चांगले सिस्टम इथे एस्टॅब्लिश्ड आहे. मला वाटत नाही की दुसरी कोणती स्टेटमध्ये मला या प्रकारचा अवॉर्ड मिळाला असता. थँक्यू व्हेरी मच भाटियाजी. जी महाराष्ट्राला जे एक प्रमाणपत्र दिलेलं आहे आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा विषय आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. पुढची आपली यातली कॅटेगरी आहे ती आहे टेक्स्टाईल्स साठीची आणि यातले SMEs मधले विजेते आहेत सुलतानपुरे टेक्स्टाईल मिल्स. सुलतानपुरे टेक्स्टाईल मिल्सचे अध्यक्ष गजाननराव सुलतानपुरे हा पुरस्कार स्वीकारतायत. धन्यवाद सर आणि अभिनंदन. याच कॅटेगरीमधला पण लार्ज एंटरप्राइज साठीचा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे बॉम्बे रेयॉन फॅशन्स लिमिटेडला. बॉम्बे रेयॉन फॅशन्स लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कॉर्पोरेट उदय मोगरे इकडे आज आलेले आहेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आता पुढची कॅटेगरी आहे FMCG अँड रिटेल. या कॅटेगरीमधला लार्ज एंटरप्राइज साठीचा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला. कंपनीचे असोसिएट VP प्रदीप उघडे आज इकडे आलेले आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारत आहेत. पुरस्कारांसाठीची आपली पुढची कॅटेगरी हेल्थ केअर अँड फार्मा आणि लार्ज एंटरप्राइज मधले यातले विजेते आहेत लुपिन लिमिटेड. ल्युपिन लिमिटेड कडून शमशेर गोरीवारा हे हा पुरस्कार स्वीकारतायत. यानंतर आणखी एक महत्त्वाची कॅटेगरी आहे लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्ट अँड हॉस्पिटॅलिटी. यामध्ये सुद्धा लार्ज एंटरप्राइज मधला पुरस्कार आहे तो आहे ऑल कार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीला.
ऑल कार्गोचे CMD शशिकिरण शेट्टी इकडे आलेले आहेत, हा पुरस्कार स्वीकारतात. अभिनंदन. आणि आता एंटरटेनमेंट या कॅटेगरीमधला पुरस्कार, आणि हा पुरस्कार मिळालेला आहे प्राईम फोकस लिमिटेड या कंपनीला. प्राईम फोकसचे CFO निशांत फाडिया इकडे आलेले आहेत आणि कंपनीतर्फे ते हा पुरस्कार स्वीकारतायत. पुरस्कारांसाठीची आपली पुढची कॅटेगरी पॉवर अँड एनर्जी, आणि यातले विजेते आहेत टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. टाटा पॉवर कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अशोक सेठी या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारतात. अभिनंदन. पुढची कॅटेगरी आहे जेम्स अँड ज्वेलरी, आणि या कॅटेगरीमध्ये विजेते आहेत त्रिभुवनदास भीमजी झवेरी लिमिटेड. TBZचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांत झवेरी आज इथे उपस्थित आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारतायत. आणि यानंतर आता पुन्हा एक विशेष पुरस्कार. यापूर्वी महाशिल्पकार पुरस्कारानं संजय भाटिया यांचा आपण गौरव केला, पण काही व्यक्ती अशा असतात की ज्या आयुष्यभर एका कामासाठी आपलं आयुष्य जे आहे ते खर्च करत असतात आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखीच अनेक व्यक्तिमत्व पुढे घडत असतात. त्यांच्यातलेच एक आहेत ज्यांना आपण लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने अर्थात जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत एकनाथ ठाकूर. एकनाथ ठाकूर शिक्षण क्षेत्र, बँकिंग आणि उद्योगधंद्यासाठीच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये सन्मानानं घेतलं जाणारं नाव. 1978 मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची स्थापना केली. सहकार क्षेत्रातल्या इतर बँका अडचणीत येत असताना सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेनं मात्र भरारी घेतली ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली. आज सारस्वत बँक आशिया खंडातील सगळ्यात मोठी नागरी सहकारी बँक आहे. अनेक शिक्षण संस्थांची संलग्न असणाऱ्या एकनाथ ठाकूर यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदानही भरीव आहे. 2004 ते 2006 या काळात एकनाथ ठाकूर यांनी MACCIAचं अध्यक्षपद भूषवलं. यासोबत 2002 ते 2008 या काळात त्यांनी राज्यसभेचं सदस्यत्वही भूषवलं. बँकिंग व्यावसायिक असोत की उद्योजक, सर्वांसाठीच एकनाथ ठाकूर यांचं मार्गदर्शन नेहमीच मोलाचं असतं. त्यांचा सन्मान आज आपण करूया जीवन गौरव पुरस्काराने. टाळ्यांच्या कडकडाटात आपण एकनाथ ठाकूर यांचं स्वागत करूया. एकनाथ ठाकूर साहेब व्यासपीठावर आहे आणि त्यांच्याशी बोलल्याशिवाय त्यांना जाऊ देईन असं होणारच नाही. एकनाथ ठाकूरांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. मी त्यांना आज काही प्रश्न विचारणार आहे, पण ह्या कार्यक्रमाचा उपयोग करून मी माझी तक्रारही त्यांना सांगणार आहे. ग्रेट भेटमध्ये शोभावं असं हे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी मला थोडासा वेळ द्यावा ग्रेट भेटसाठी. मला इतकंच एकनाथ ठाकूरांना विचारायचं आहे. ठाकूर साहेब, तुमचं आयुष्य म्हणजे मी असं मानतो
ही माणसाच्या जिद्दीची कहाणी आहे. या जिद्दीमागची प्रेरणा काय हे जरा आम्हाला समजावून सांगा. प्रथम मी IBN लोकमत आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर आणि त्यांचे ज्युरर्स यांचे आभार मानतो. मी ज्या परिसरात जन्मालो तो माझा कोकणचा परिसर आणि माझं गाव जिथे फक्त 150-200 कुटुंब राहत होती असं छोटंसं एक खेळलं. आणि तिथे असलेलं त्यावेळी कोकणात सिंधुदुर्गमध्ये दारिद्र्य याच्यामध्ये सर्वच माणसं धडपडीतनं वर येत होती. कुणाची चांगली परिस्थिती नव्हती. त्यामुळे आजूबाजूला जी माणसं धडपड करत होती त्या सर्वसामान्य माणसाकडूनच मी जगण्याची प्रेरणा घेतली. 1 वर्षाचा असताना आई गेली, 2 वर्ष असताना वडील गेले आणि वयाच्या 7व्या वर्षापासून 16 वर्षापर्यंत 9 वर्ष मी कुडाळमध्ये एका दुकानात पुल्या बांधल्या. पण त्या वेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या लोकांशी मला संबंध आला त्या सगळी मला माणसं जी भेटली ती माणसामध्ये मला खूप माणुसकी लाभली. या माणुसकीनेच मला काही काळ नाथपंच्या जवळ नेलं, SM जोशींच्या जवळ नेलं, बाबा आमटेंच्या जवळ नेलं आणि या लोकांनी जे प्रेम दिलं, जे माणुसकी दिली त्याच्यातनं मी ही ताकद मिळवली. माझा दुसरा प्रश्न असा आहे की सहकार क्षेत्रामध्ये वातावरण काही बरं नसताना आम्ही ऐकतोय अनेक बँका अडचणीत आलेल्या आहेत. सारस्वत बँकेनं मात्र अक्षरशः घोडदौड केलेली आहे. आज आशियातली सगळ्यात मोठी कोऑपरेटिव्ह बँक आहे. हे कसं साध्य केलं? एक पहिलं म्हणजे हे सारस्वत बँकेने जी घोडदौड केलेली आहे जनमानसात अर्थातच मी त्याचा चेहरा असल्यामुळे मी माझ्यामुळे झाली असं लोकांना वाटतं. पण हे दहीहंडीचे दिवस आहेत आणि दहीहंडीवरचा जो 9व्या थरावरचा मुलगा असतो तो गोविंदा गोविंदा म्हणताना आणि ते फोडताना त्याला असं वाटतं की त्यानेच ते केलं. पण खालच्या थरातील माणसं जर हल्ली आणि तो जर पडला तर त्याचा तो कपाळ मोक्ष होऊ शकतो. तो मुलगा जर समाधा मिस केला आणि त्या वाहनात थोडी हालचाल झाली आणि थर हल्ले आणि पडला तर त्याचा कपाळ मोक्ष होईल. आणि म्हणून मला असं माझ्या बँकेमध्ये अत्यंत चांगली गुणवत्ता होती. फक्त ह्या गुणवत्तेला हाक देण्याची गरज होती. बँकिंग हे तंत्र आणि मंत्र आहे आणि काही शुद्धता पाळून जर आपण हे केलं. शरदरावजी म्हणाले की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ उत्पादकता सगळ्यात जास्त आहे. माझ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्पादकता आहेच पण गुणवत्ताही आहे, नाविन्याचा ध्यासही आहे आणि त्याहून मला जे अधिक महत्त्वाचं वाटतं महाराष्ट्राचं बलस्थान वाटतं ते म्हणजे प्रत्येक मराठी माणसामध्ये सचोटी आहे आणि हा महाराष्ट्राचं खरंच चारित्र्य आहे. आणि म्हणून त्या जोरावर कुठलीही संस्था उभारी घेऊ शकते. या 4ही गोष्टी पाळल्या पाहिजेत: उत्पादकता, गुणवत्ता, नाविन्याचा ध्यास आणि सचोटी आणि चारित्र्य. आणि ते पाळलं गेलं तर संस्था तुमचे प्रेरणादायी शब्द आहेत. पण मी पवार साहेबांना विनंती करीन, पवार साहेब तुम्ही एकनाथ ठाकूरांना अनेक वर्ष ओळखता, राज्यसभेमध्येही ते होते, तुम्ही त्यांच्याबद्दल 2 शब्द काय म्हणाल? असं आहे की एकनाथ ठाकूर आमचा एक क्लब आहे. तो क्लबमध्ये एकनाथ ठाकूर आणि राम नाईक हे सगळ्यात सिनियर आहेत. त्याच्यानंतर मी येतो आणि आता माझ्यानंतर सुशील कुमार शिंदे आमच्या लाईनीचे आहेत. या क्लबमधल्या सदस्यांचं वैशिष्ट्य आहे की या सगळ्यांना कॅन्सरने ग्रासलं पण त्या कॅन्सरवर मात करण्याच्या संबंधीची हिंमत या सगळ्यांच्यामध्ये. आणि त्याचं आज जे काम कोणी केलं असेल तर ते एकनाथ ठाकूरांनी केलं, राम नाईकांनी केलं आणि त्याच्यापासून अनेकांना प्रेरणा दिली. आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण कुठल्याही क्षेत्रात पाऊल टाकलं तर तिचं यत्किंचितही कमतरता दाखवायची नाही. या ईर्षेनं पुढे जाणारा माणूस त्याचं नाव एकनाथ ठाकूर. ठाकूर साहेब धन्यवाद. पुढचे आपले पुरस्कार आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस BFSI या कॅटेगरीसाठीचे आणि या कॅटेगरीतला लघु आणि मध्यम उद्योजकांसाठीचा पुरस्कार मिळालाय तो द नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेला.
नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आलेत. हा पुरस्कार स्वीकारतात. धन्यवाद सर. फायनान्शियल सर्व्हिसेस मधलाच बँकेसाठीचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार मिळालाय HDFC बँकेला. बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर परेश सुकटणकर आज इथे उपस्थित आहेत, पुरस्कार स्वीकारतायत. फायनान्शियल सर्व्हिसेस मधल्याच पुरस्कारांसाठीची आपली पुढची कॅटेगरी NBFC आणि यातला पुरस्कार मिळालाय बजाज फायनान्स लिमिटेडला. बजाज फायनान्स कंपनीतर्फे कन्झ्युमर फायनान्सचे प्रेसिडेंट देवांग मोदी या ठिकाणी उपस्थित आहेत, जे हा पुरस्कार स्वीकारतात. अभिनंदन. फायनान्शियल सर्व्हिसेस याच कॅटेगरीमध्ये पण जनरल इन्शुरन्ससाठीचा जो पुरस्कार आहे तो मिळालाय न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला. कंपनीचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर G श्रीनिवासन हा पुरस्कार स्वीकारतायत. पुरस्कारांसाठीची आपली पुढची कॅटेगरी फायनान्शियल सर्व्हिसेस मधलीच ही कॅटेगरी आहे आणि ती आहे लाईफ इन्शुरन्स आणि पुरस्कार मिळालाय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला. LICचे सेक्रेटरी कॉर्पोरेट कम्युनिकेशन श्री DS मुकादम इथे आज येत आहेत पुरस्कार स्वीकारण्यासाठी. यानंतरच महत्त्वाची कॅटेगरी एज्युकेशन आणि एज्युकेशन या कॅटेगरीमधल्या SME साठीचा जो पुरस्कार आहे तो मिळालाय छत्रपती शिक्षण मंडळाला. छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक प्रधान इकडे आलेले आहेत पुरस्कार स्वीकारण्यासाठी. ...1960 सालापासून हे शिक्षण मंडळ छत्रपती शिक्षण मंडळ कार्यरत आहे आणि सध्या मंडळाचे 1 सिनियर कॉलेज, 5 ज्युनियर कॉलेजेस, 27 सेकंडरी स्कूल्स, 11 प्रायमरी स्कूल्स आणि 10 प्री प्रायमरी स्कूल्स या माध्यमातून ते विद्यादानाचं कार्य करतात. खूप खूप अभिनंदन. आणि पुढची आपली कॅटेगरी आहे ती CSR आणि यातला पुरस्कार मिळालेला आहे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीला. डॉक्टर GR एकबोटे इकडे आलेले आहेत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. अभिनंदन. आणि यानंतर आता तिसरा आणि शेवटचा विशेष पुरस्कार आपण महाशिल्पकार पुरस्कारानं संजय भाटिया यांचा गौरव केला, जीवन गौरव पुरस्कारानं एकनाथ ठाकूर यांचा गौरव केला आणि आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोलाचं काम करणाऱ्या, मोलाची कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला आज आपण इथे सन्मानित करणार आहोत महासन्मान पुरस्कारानं. आणि या सन्मानाचे मानकरी आहेत गृहमंत्री RR पाटील. जनसामान्यांच्या प्रश्नांबद्दल अतीव तळमळ असणारे गृहमंत्री RR पाटील आपल्या प्रामाणिकपणामुळे आणि कठोर निर्णय क्षमतेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला एक दिशा मिळाली आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांपुढे आदर्श प्रतिमा निर्माण करण्यात आबांचा साधेपणाचा गुण लोकप्रिय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची शान असलेल्या आर आबांना महाराष्ट्राचा सलाम. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात. आबा, मी तुम्हाला साधारणपणे 1985 सालपासून ओळखतोय. तुम्ही सत्तेमध्ये होतात, विरोधी पक्षात होतात, पण आहे तसेच आहात. गृहमंत्री असून सुद्धा तुम्ही असेच आहात, काही फरक झालेला नाही. याचं रहस्य काय आहे? मी आहे तसाच राहिलो म्हणून तर इथं आहे. वेगळा वागलो असतो तर कदाचित मी इथं नसतो. पण मला सांगायला हवं की माझ्यासारखा एका छोट्या खेड्यातला महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेमध्ये काम करून आपलं LLB पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेला, फार झालं तर पंचायत समितीपर्यंत मजल मारू शकणारा एक कार्यकर्ता, पण आदरणीय पवार साहेबांच्यामुळं, माझ्या पक्षामुळं मी प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे, उपमुख्यमंत्री होतो, माझ्या पक्षाचा अध्यक्ष होतो. तसं वरदहस्त ठेवणारे नेते आणि पक्षही असावा लागतो आणि त्या दृष्टीने मी भाग्यवान आहे. मी हा प्रश्न नंतर पवार साहेबांना विचारणार आहे, पण असं दिसतंय की पवार साहेबांचा विशेष लोभ आहे तुमच्यावर. याचं कारण काय आहे? आता याचं उत्तर साहेबच चांगलं देऊ शकतील. ठीक आहे, मी साहेबांकडे जाणार आहे, पण मला आबा हे सांगा की राजकारण काही बरं चाललंय असं लोक म्हणत नाहीयेत. म्हणजे हे तर सत्यच आहे. तुम्ही रोज माझा कार्यक्रम बघत असाल, त्यामुळे हे सत्य तुम्हाला कळतच असेल. पण अशा वेळेला राजकारणात टिकून राहणं, ते सुद्धा एक चारित्र्यवान राजकारणी म्हणून टिकून राहणं, म्हणजे तुमच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप अजून झालेले नाहीयेत, तुमची प्रतिमा स्वच्छ आहे, हे कसं जमवता तुम्ही? तुम्ही राजकारणाकडे कसं बघता आणि व्यवस्थेमध्ये राहून सुद्धा चांगलं काम करता येतं, हे कसं साध्य करता? खरं तर एखाद्या राजकारण्याने चांगलं राहण्यासाठी भोवताची परिस्थिती सुद्धा चांगली असावी लागते. सुदैवाने मी ज्या तालुक्यातून आलोय तिथं देशाचा विचार करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची खूप मोठी परंपरा होती. आपण देशासाठी, राज्यासाठी काही केलं पाहिजे ह्या विचारानं भरलेले कार्यकर्ते तिथंही खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि मी पुन्हा एकदा याचं क्रेडिट माझ्या पक्षाला देईन, पवारसाहेबांना देईन. मी एकच सांगेन वेगळेपण की राष्ट्रवादीमध्ये तिकीट आणि संधी देताना जात आणि पैसा किती आहे हे प्रश्न आम्हाला कधीही विचारले गेले नाहीत, म्हणून तर माझं सरकार टिकून आहे असं म्हटलं तर चुकीचं. अभय, अगदी खरं सांगताय. मी 101% खरं तर आपण एवढ्या चांगल्या व्यासपीठावर मला सन्मानित करताय. आज मला खोटं बोलण्याची काही आवश्यकता नाही. अगदी बरोबर. मला पवार साहेबांकडे जायचं आहे, पण त्याआधी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही राजकारणी म्हणून अपवादात्मक आहात. तुमच्यासारखं नसणाऱ्या राजकारण्यांना तुम्ही काय सांगाल? आता खरं मी तर या व्यवस्थेमध्ये काम करताना स्वतःला चांगलं आणि दुसऱ्यांना वाईट का समजावं हा प्रश्न आहे. पण मीच आणखं चांगलं वागून थोडंसं तुमच्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत तसा प्रयत्न करू नक्कीच मी करेन. पण मी आपल्याला एक विनंती करेन, राजकारणामध्ये सुद्धा काही चांगलं असतं हे तुम्ही बघायला सुरुवात केली. आता सुरुवात आहे, भविष्यात अनेक जण आपल्याला सुद्धा सापडतील. थँक्यू व्हेरी मच. असे लोक सापडावेत अशी इच्छा आहे. पवार साहेब, असं सगळे म्हणतात असं आणि आमचाही समज आहे, आबांवर तुमचं खास प्रेम आहे, याचं कारण काय? सगळ्या सहकार्यांचे प्रेम आहे, तरी सुद्धा यांच्यावर खास आहे. असं की शेवटी म्हणजे त्यांची सगळी पार्श्वभूमी जर बघितली तर त्या पार्श्वभूमीतून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या संबंधीची त्यांची हिंमत आणि आलेल्या संधीचं सोनं करण्याच्या संबंधीची त्यांची दृष्टी
आणि दृष्टिकोन हा मला अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून अशांच्या पाठीशी नेहमीच उभं राहावं. शेवटी एखाद्या संस्थेचं नेतृत्व करणारा कोणी घटक असेल तो कुणाच्या पाठीशी उभं राहतो याचा संदेश समाजाला जाण्याची गरज असते. आणि तो संदेश गेला तर बाकीच्यांना प्रेरणा मिळते. आपण आतापर्यंत पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला, मग ते बिझनेस क्षेत्रातले असतील, उद्योग क्षेत्रातले असतील किंवा अगदी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले सुद्धा असतील. पण या सगळ्यांची ज्यांनी पारख केली, आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की ज्या ज्युरीज आहेत त्यांनी किती मुश्किलीने ह्या छाननी करून या सगळ्या विजेत्यांना निवडलं. त्या ज्युरीजचा सुद्धा आता सन्मान करायची वेळ आलेली आहे. मी सर्व ज्युरीजना विनंती करेन की त्यांनी एक एक करून स्टेजवर यावं. पहिले आपले ज्युरी आहेत श्री युसुफ लेनवाला. ज्युरींनी अतिशय मेहनत घेतलेली आहे या सगळ्यांची पारख करण्यासाठी. पुष्कळ वेळ त्यांनी यासाठी दिला आणि त्यातच एक होते श्री हेमंत राठी. पुढचे ज्युरी आहेत श्री मानसिंग पवार. इक्राने पारखून शॉर्टलिस्ट केलेल्या सगळ्या नॉमिनीजनी येऊन या सगळ्या ज्युरींच्या समोर प्रेझेंटेशन दिलं होतं आणि तसंच त्यांचं परीक्षण केलेलं होतं प्रोफेसर डॉक्टर उदय साळुंके यांनी देखील. यानंतरचे ज्युरी आहेत श्री एल शिवकुमार. आणि याच ज्युरींमध्ये होते श्री अतुल कुलकर्णी देखील. त्यांना देखील विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. महत्त्वाचं काम होतं, खूप मुश्किलीचं काम होतं, मेहनतीचं काम होतं. त्यांच्यासोबतच इक्राचे कल्पेश गडा, कार्तिक श्रीनिवास आणि CNBC आवाजचे श्री आलोक जोशी, त्याचबरोबर परवेज उमरीगर यांनी सुद्धा ज्युरीजची भूमिका निभावली होती. पण आज काही कारणामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. या सगळ्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे, परीक्षणाचं काम केलं, त्यांचे आभार आपण मानले. पण आता आपण सन्मान करूयात आजच्या आपल्या प्रायोजकांचा. सगळ्यात आधी कॉस्मॉस बँक, या बँकेचे डायरेक्टर जयंत शाळीग्राम इकडे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. यानंतरचे आजचे आपले प्रायोजक आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्यातर्फे रिजनल मॅनेजर SS चव्हाण साहेब इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावं. पुढचे प्रायोजक BSEचे जनरल मॅनेजर मार्केटिंग जीवन सकपाळ. मी त्यांना विनंती करेन त्यांनी स्टेजवर यावं. याबरोबरच आणखी एक प्रायोजक वाघडकर ज्वेलर्स अँड सन्स याकडून अनिल वाघडकर यांना मी विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावं खास सन्मानासाठी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही असं म्हटलं होतं की आपल्याला पवार साहेबांचं मार्गदर्शन, ते काय सांगतायत, त्यांना काय मनोगत व्यक्त करायचंय हे आपण ऐकणार आहोत. पण कार्यक्रमाच्या शेवटी आणि ती वेळ आता आलेली आहे. नमस्कार. मी महाराष्ट्र चेंबर आणि IBN लोकमत या दोघांचा मनापासूनचा आभारी आहे. विशेषतः निखिल वागळेंचा आभारी आहे, कारण आज त्यांनी काही खवसट प्रश्न विचारले नाहीत. असं आहे की ही संस्था गेल्या अनेक वर्षाच्यापासून महाराष्ट्रामध्ये काम करते. मगाशी मी सांगितलं की वालचंद हिराचंद आणि डहाणूकर यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या लोकांच्या मध्ये स्थापन झालेली संस्था. तर ठाऊक आहे की मी देशाच्या शेतीचं काम बघतो आणि शिक्षण बदललं आहे. आज सबंध देशामध्ये रुची वृत्तपत्र संसदेतल्या आमच्या सहकाऱ्यांचं एकंदर वर्तन
वेगवेगळ्या चॅनल्समधली सगळी डिस्कशन्स, या सगळ्यामधून एक प्रकारचा निराशेचा सूर समाजामध्ये वाढत जात असतो. मला स्वतःला असं वाटतं या देशातल्या सर्वसामान्य माणसाचे कर्तृत्व शक्ती ही इतकी जबरदस्त आहे की या सगळ्या परिस्थितीवर मात करण्याच्या संबंधीची हिंमत त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याचा परिणाम आज आपल्याला दिसतोय. एकेकाळी आपल्याला ठाऊक आहे की PL480चा गहू आपण परदेशात आणत होतो. यंदाच्या वर्षी या देशातल्या शेतकऱ्यांनी आणि त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी सामूहिकपणाने जे प्रयत्न केले त्यामुळं यंदाचं शेतीमालाच्या आपली जी निर्यात आहे ती 2,56,000 कोटी रुपयाची आहे. आणि आज भारत हा जगातला 1 नंबरचा राईस पॅडी तांदूळ याचा निर्यात झालेला आहे. जगातला 2 नंबरचा गव्हाचा निर्यात झाला आहे. जगातला 2 नंबरचा साखर आणि कापूस याचा निर्यात झालेला आहे. आणि हे जे घडतं आहे ते एकेकाळी आपण असं म्हणायचो की पंजाब हरियाणा ही या देशातलं खाद्यान्न देण्याच्या संबंधीची महत्त्वाची कामगिरी करणारी राज्य आहेत आणि खरं आहे. पण चित्र तिथलं आहे तसं आहे. पण आता नवीन राज्य पुढे आली. मगाशी मी जे सांगितलं की वालचंद हिराचंद आणि डहाणूकर या दोघांनी आपली सुरुवात साखर कारखानदारीतनं झाली. आणि आज ऑस्ट्रेलिया जेवढी साखर तयार करतो तेवढा एकटा महाराष्ट्र साखर तयार करू शकतो. आणि म्हणून ही एक कुवत महाराष्ट्रातल्या उत्पादकांच्या मनामध्ये आहे. आज पाण्याची कमतरता आहे. अनेक अडचणीत आपण वाचतो रोज वर्तमानपत्रामध्ये की पाऊस खूप पडलेला आहे. चांगली गोष्ट आहे. माझ्याकडे रोज सकाळी 6 वाजताची देशातल्या सगळ्या जलाशयांच्या साठ्याची स्थिती येते. आपल्याला कदाचित माहीत नसेल की आधी मराठवाड्याचं सगळ्यात मोठं धरण जे जायकवाडी आहे तिथं फक्त 15% पाणी आहे. त्याच्याखाली माजलगाव नावाचं धरण आहे तिथं 0% पाणी आहे. त्याच्या शेजारी मांजरा नावाचं धरण आहे तिथं 0% पाणी आहे. म्हणजे अजूनही काही ठिकाणी आज पाण्याच्या संबंधीची कमतरता आहे. आणि म्हणून मर्यादित साधनांचा वापर करून अधिक उत्पादन मूल्याच्या संदर्भात उपयुक्त पडणाऱ्या मालाचं उत्पादन याच्यासाठी महाराष्ट्राची भूमी ही अधिक चांगली आहे. आणि त्या संबंधीचं काम आपण या ठिकाणी करण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूनं ही जी अतिरिक्त लोकसंख्या आहे, नवी पिढी आहे, त्यांच्यासाठी उद्योगाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आज पुण्याच्या मगरपट्ट्यामध्ये आपण जर गेलो तर तिथल्या तरुणांनी शेतकऱ्यांनी मिळून जे काही उभं केलं आहे त्याच्यामध्ये जवळपास 60,000 IT इंजिनियर्स काम करतात. आणि हे आपल्याकडे होऊ शकलं. आज संबंध या देशातला जो ITचा एक्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पाहिला आहे. तुम्ही मगाशी टाटा कन्सल्टन्सीची निवड केली किंवा टाटाचे अन्य या क्षेत्रातलं जे काम आहे ते लक्षणीय अशा प्रकारचं काम आहे. आणि असं कर्तृत्व असलेली तरुण पिढी या महाराष्ट्रामध्ये आहे. फक्त ती योग्य दिशेला नेली पाहिजे, त्याला प्रोत्साहित केली पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर हे निर्माण केलं पाहिजे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुंतवणुकीचं वातावरण हे कायम राहील कसं याची आपण काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्र चेंबर आणि त्यांच्यासारख्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र चेंबर असेल किंवा नागपूरची विदर्भ चेंबर असेल, मराठवाडा चेंबर असेल, या सगळ्यांच्याकडून आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा एकच आहेत की त्यांनी यांना प्रोत्साहित करण्याचं काम करावं. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणी काम करणारे आपण घटक असू, आपली जबाबदारी ही आहे की त्यांना नावून धुवून द्यायचं नाही, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, त्यांची उत्पादकता वाढेल कशी याची खबरदारी द्यायची आणि त्यातला अडचणीचा असेल त्याला मदत करण्याच्या संबंधीची. आज या ठिकाणी SMEचा अनेक लहान क्षेत्रामध्ये काम करण्याचं तुम्ही कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं. माझ्या मते हा समन्वय फार संकटात आहे. मी अनेक ठिकाणी बघतो की मला हे सगळे छोटे उद्योजक भेटतात. त्यातले अनेक जण व्हेंडर्स म्हणून किंवा सप्लायर्स म्हणून मोठ्यांना आपला माल पोचवतात आणि या सगळ्यांच्याकडून 6-6 महिने पेमेंट मिळत नाही. आणि 3 महिन्याच्या आत पेमेंट नाही झालं तर बँक लगेच नॉन परफॉर्मन्स ॲक्सेप्ट म्हणून त्याला थांबवते. आणि हे सगळे संकटामध्ये. पण म्हणून जे मोठे उद्योग आहेत या राज्यातल्या
त्यांनी आपला उद्योग वाढवत असताना आपल्याला पुरवठा करणाऱ्या घटकांच्या प्रश्नाच्याकडे सुद्धा अधिक ममतेनं आणि वात्सल्याने बघण्याची गरज आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याच्याबद्दलची गरज आहे. हे एक वेगळं वातावरण जर आपण महाराष्ट्रामध्ये करू शकलो तर माझी खात्री आहे की आज जसं सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं गेलं की महाराष्ट्रात गुंतवणूक जास्त आहे, यापेक्षा कितीतरी अधिक गुंतवणूक होईल आणि देशातलं एक वेगळं राज्य म्हणून या राज्याचा नावलौकिक वाढवण्याच्या संबंधीची कामगिरी आपल्या सगळ्यांच्याकडे होईल. त्या सगळ्या कामाला आज IBN लोकमत असेल, महाराष्ट्र चेंबर असेल, हे प्रोत्साहित करतं आहे. त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्यांचा पुरस्कार केला त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय, पण जाण्याआधी आणखीन एक महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. ते म्हणजे सगळ्या आजच्या विजेत्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यावं फोटोसाठी.